या ठिकाणी असणारा हनुमंतरायला असणारे विचारलं, तुला असणारी रामाची शपथ आहे, तुझं मरण कशात आहे? हनुमंतरायने सांगितलं, ऐक बाबा, मी राम भक्त, मी काही खोटं बोलत नाही, मला मरणच नाही. रावण म्हणतो, खोटं बोलायला लागला, गळ्यात टप्पू म्हणायची माळ आहे आणि खोटं बोलायला लागला. मला माहित आहे, ज्याचा जन्म झालाय त्याला मृत्यू आठवय, उपजेते नासे पुनरुक्ती दिशे. ज्याचा बारसे झाले त्याचं 13 येणारच आहे ना. तुझा जन्म झालाय की नाही, तुला मरण हे येणारच आहे. माझ्यासोबत खोटं बोलायला लागला. हे म्हणणारा खोटं बोलतो, तू खोटं. तू रामभक्त दिसत नाही, वैष्णव दिसत नाही, तू वैष्णव खोटं बोलत नाही. हनुमंतरायने विचार केला, बरं हनुमंतराय त्याच्यापेक्षा वरिष्ठ बुद्धिमत्ता, हनुमंतराय त्याच्यापेक्षा वरचढ. हनुमंतरायने सांगितलं, ऐक बाबा, आता म्हणलं हे काही जरा खट्याळ गिरायकी, हे काही सहज असेल वापस जाणार नाही, त्याला काहीतरी ह्याच्या समाधान होईल असं सांगावं लागेल. ऐक रावणा, या ठिकाणी माझं सगळं बळ असणारा माझ्या शिफ्टीत आहे. ते शिफ्टीला या ठिकाणी जाळलं की असणारा मला मरण येईल. रावणानं विचार केला, म्हणला खरंय राव, माझ्या पोराला ह्याच शिफ्टीनं उचलू आपटील. इंद्रजिताला कंटोले ह्याच शिफ्टीने दिले आणि पुन्हा इथून हात फिरवला. म्हणलं माझ्या बी थोपाडीत ह्याच शिफ्टीने मारलं होतं, पण संध्याकाळी आणलं होतं, त्याच्यामुळे मिळच नाही. त्या वानराच्या शिफ्टीमध्ये बळ आहे, मला ती शिफ्टी काय करायचं? हनुमंतरायने सांगितलं, त्याला असणारा कपडा गुंडाळ, त्याच्या असणारे तेल तूप टाकून ती पिटून शिफ्टी जळाली की मी मरतोय. मला सोप औषध नाही राव, बिगर औषधाची खरूच मुळाने मरतय, त्याला ही काय करायची? खरं की नाही? ज्याला शुगर आहे त्याला पोट दिलं की त्याला विषासारखं येते, त्याला विष द्यायची काय गरज आहे? असं रावण विचार केला. मला बरं झालं गड्यानो, लगेच राजा नसणारा सगळ्याला फरमान काढलं. लंकेमध्ये बसायच्या चटया, वदारे, घुंगडी, जी कपड्याची आळी आहे ना, ती चाटी आळी, 1 मीटरवर सुद्धा कपडा कुठे ठेवायचं नाही, सगळं आणलं, गोळा करून गुंडाळलं. त्या लंकेमध्ये जेवढं तेल तूप होतं सगळं आणलं आणि म्हणजे आता द्या फुकून. या ठिकाणी फुकून दिल्याच्या नंतर ते कुणालाच काय पेटाना, म्हणजे लव्हाला त्यांतून भाते आणले, भात्यानं फुकू बेजार झाले, पण काही मेळ नाही लागला, काही पेटाना. पुन्हा रावण विचारतो, हाय वानरा, तुझं शिपूट कसं पेटाना? आता त्यालाच मारायचं, त्यालाच विचारतात. किती असणारा मूर्ख माणूस तरी सांगेल का हो? हनुमंतराय म्हणले, अरे यदगाळा, तुला समजाना काय करायचं, तुझं डोकं काम करीना. म्हणला तू 60 वर्षाच्या पुढे झाला, 60 वर्षाच्या नंतर जरा कमी चलतं असं म्हणते, कारण माझं काय वय अजून झालं नाही. या ठिकाणी असणारा हे रावणा, माझं शिफ्टी असणारा सजीव आहे, आमच्या निर्जीव हाताला कसं पेटलं जाईल? म्हणलं वानर सांगतोय, खरंय गड्यानो, तुम्ही हिकडच्या दापाच्या आणि हिकडच्या दापाच्या, हिकडच्या टाळकरी हिकडची टाळकरी, काय करा त्या शिफ्टीला फुका. फुकायला लागले तरी पेटाना. पुन्हा रावण विचारतो वानराला, पेटाना कसं? म्हणला तुला जी असणाऱ्या महादेवाने डोके दिले होतं वरदानामध्ये फ्रीमध्ये आलेले, काही फुकटच दिले का? काय काढीच ते भाग पडायला दिले तुला डोके, त्याचा वापर करणं तू. मला काय करावं लागेल? मला ते मीच सांगू का? मला सांग बाबा, आता तुला मारायचंय. या ठिकाणी हनुमंतराय म्हणले, आपल्या घरी पंक्तीचं जेवण द्यायचं, सगळे पाहुणे आले, सगळी पंगत बसली आणि तो यजमान असणारा घरधनी बाहेर जाऊन दारात बसला. ते जेवते का? अरे म्हणलं, मी तुझ्याकडे या ठिकाणी अतिथी म्हणून आलोय, तू फूक. त्या बाकीच्याला एकच तोंड आहे, तुला 10 तोंड येतं. अरे म्हणलं, माझ्या ध्यानातच नव्हतं, मला 10 तोंड आहेत हे माझ्या ध्यानातच नव्हतं, मी विचारलं होतो. राजा रावण फुकायला लागला. धरोनिया अभिमान